स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम। गावदेवी 40+ क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। वारंवार त्याने सूचना आयोजक आम्हाला करतात आणि तीच सूचना स्ट्राइक वरती आपण पाहतोय सुधाकर आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय प्रवीण आणि गोलंदाज रमेश म्हात्रे असं एक कॉम्बिनेशन आहे। आणि यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ज्यांना मी नाव संबोधित केलेलं आहे कोपर संघाच्या पाठीचा कणा बॅकबोन ऑफ कोपर संदीप पाटील याला आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये। सरपंच उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याने पटकावला होता सन्माननीय निलेशजी पाटील शिवानी ढाब्याचे प्रोप्रायटर यांचं शुभागमन झालंय। आपलं हार्दिक स्वागत। सुपर्ब संडे आपण पाहतोय, खूप खूप धन्यवाद। सामन्याला सुरुवात होईल, गोलंदाज तयार, पहिला चेंडू। यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर निश्चित प्रमाणात चेंडू काहीसा वळण घेताना पाहायला मिळाला। यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जाईल, निर्धाव चेंडू डॉट बॉलचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अगदीच जर आपण पाहिलं तर संदीप पाटील यांची यष्ट्यांच्या मागून दर्जेदार भूमिका ही आपल्याला पाहायला मिळते आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय। सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय रमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून। पुढचा चेंडू, यावेळेस मात्र फटका देखणा सजवण्याचा प्रयत्न आणि अगदीच चेंडू आपण पाहतोय यष्टिरक्षकाला गुंगारा देऊन निघून गेला। बाईच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली जाईल, एक धाव जोडली जाईल। अतिरिक्त स्वरूपामध्ये इथून मात्र अकाउंट ओपन होताना आपण पाहतोय मरुवाई दिवे संघाचा धावसंख्या 1 या अंकावरती आपण पाहतोय। बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे ज्या रीतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय 3 षटकांचा सामना आहे आणि अगदीच 1 षटकाची कपात सुद्धा करण्यात आलेली, कारण की वेळ खूप महत्त्वाची असते आणि त्या वेळेनुसार इथून मात्र दंडित करण्यात आलंय दोन्ही संघांना। विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय सन्माननीय संजय भाई म्हात्रे, लाईन ऑफ भिवंडी, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ, जबाबदारी त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, पोलीस स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र अगदीच मैदानाला गुदगुल्या करत निघून गेले। 1 शॉटचा इशारा आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर इथून मात्र एकच धाव अंकित केली जाईल आणि या एका धावेनुसार नियमानुसार जर आपण पाहिलं तर 2 धावा एकूण एकंदर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्ही संघांच्या जर्सीचा रंगाचा जर आपण विचार केला तर थोडासा सिमिलर आहे, पण क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय वेताळ कोपर संघ। यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेला, क्षेत्ररक्षक आहे, काय घडतंय, झेल पकडला जातोय, विकेटचं पतन, फलंदाज बाद। फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल। धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर फक्त आणि फक्त 2 धावा। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाद झालेला फलंदाज प्रवीण याला आपण पाहतोय, ज्यांनी संघाकरता एका धावेचं योगदान दिलंय, 2 चेंडूंचा सामना केला। नवीन बॅटर सतीश याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि अगदी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही दूरवर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। एक मिड विकेट आपण पाहतोय, एक काऊ कॉर्नर आपल्याला पाहायला मिळेल, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ डीपेक्षा कव्हर, पॉईंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, शॉर्ट फाईन लेगच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक। आणि या सामन्यातील विजेता संघ जर्मन सरवली या संघाशी 2 हात करेल। गोलंदाज तयार,
रमेश यांचा पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी आणि अगदीच यशांच्या मागून जो कानमंत्र दिला गेलाय बॅकबोन ऑफ कोपर संदीप पाटील यांच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. देवा पाटील आणि सुनील पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला यष्ट्यांच्या वरनं. डॉट बॉल निर्धाव चेंडू, एक षटकाची अखेर. धावा आहेत फलकावरती फक्त आणि फक्त 2 अशी स्थिती आपण पाहतोय मरुआई दिवे संघाची. चला पुढील गोलंदाज त्वरित यायचा आहे बॉलिंग मार्क वरती विना विलंब. मनोहर मडवी यांच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं जाईल का हे मात्र पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. पंच सुरेश घरत सरांना मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्याचप्रमाणे एक विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाच्या माध्यमातून अगदीच सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या बारकाईने इथून मात्र लक्ष ठेवून हे संपूर्ण मंडळाचे लॉट कमिटीचे सदस्य असतील, त्याचप्रमाणे पदाधिकारी असतील, या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन आहेत. मनोहर मडवी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. एक आगळीवेगळी आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीची ऍक्शन यावेळेस मात्र काय घडलंय, 1-2 का 4, जिथे मात्र एकच धाव होती तिथून मात्र धावांचा बोनस. हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती मनोहर मडवी याला आपण पाहतोय. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू, चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, झेल पकडला गेलाय, फलंदाज बाद, विकेटचं पतन. मधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळते डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. धावा आहेत एकूण एकंदर फलकावरती 7 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक चौकार जोडल्यानंतर पुन्हा एकदा धावांचा ओघ खूप कमी राहिलाय आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे 7 धावा फलकावरती आहेत. नवीन फलंदाज प्रताप याला आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता आलाय आणि अगदीच मरुआई दिवे संघाच्या प्रत्येक फलंदाजावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. धावा जमवण्याची आणि तीच जबाबदारी कशा रीतीने बॅटर हे पूर्ण करतायत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार, मनोहर मडवी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. एक सुरेख आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट रन अपने गोलंदाजी. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन खूप चांगला आहे, विविधता खूप चांगली आहे आणि तीच गोष्ट गोलंदाजाकडे महत्त्वाची असते.
आणि त्याचा वापर सुद्धा पुन्हा एकदा योग्य रीतीने केला जातोय. पुन्हा एकदा त्याच रिपिटेशनने चेंडूची हाताळणी इथून मात्र केली जाते. धावसंख्या आहे फलकावरती स्थिरावलेली आहे. 7 धावा आपण फलकावरती पाहतोय. सलग 9 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळलेले आहेत. या इनिंग मध्ये आपण पाहतोय लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. व्यूह रचनेमध्ये फसवलं जात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संन्याशी नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता संदीप पाटील याला आपण पाहतोय. बॅकबोन ऑफ कोपर संघाच्या पाठीचा कणा आणि चूक घडते. काय घडलंय? बीमर की बिमारी. 2 धावा जरूर जोडल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का? पण मात्र नाही. 1 शॉटचा इशारा. म्हणजे एकूण एकंदर फक्त आणि फक्त 2 धावा अंकित केल्या जात आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचतंय 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. नो +1 म्हणजे 2 धावा इथून मात्र जोडल्या जात आहेत. यावेळेस मात्र काय घडतंय? फ्री हिट कंटिन्यू असेल कारण की वाईड चेंडू हाताळला गेलाय संदीप पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चूक घडते. जबाबदार खेळाडूंकडनं चूक होतीये. खूप चुकीची बाब इथून मात्र पाहायला मिळते विताळ कोपर संघाची. यावेळेस मात्र मोठ्या पटक्या करता जाण्याचं आमंत्रण पण स्वीकार योग्य पद्धतीने नाही. निर्धाव चेंडूची हाताळणी. डॉट बॉल. फ्री हिटचा चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळला गेलाय. अगदीच उंची जास्त पाहायला मिळते चेंडूची आणि यावेळेस मात्र त्याच रीतीने समाचार घेतला गेला. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा 1 2 का 4. नशिबाची साथ. नशिबाचा चौकार. मिळतील धावा 4. पाहतोय फलकावरती चौकार जोडला गेलाय. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र काय घडलंय? जागते रहोचा आदेश. सुरेख गोलंदाजी. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संदीप पाटील याच्या माध्यमातून कमबॅक करतोय गोलंदाज संदीप पाटील. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न. विनायक यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
14 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 अंतिम षटक मार्गस्थ आहे. मरवाई दिवे संघाचा फलंदाज बॅटर रोशन फलंदाजी करता आलाय. धावसंख्या 14 आपण पाहतोय. 14 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र जर आपण विचार केला तर संदीप पाटील बॅकबोन ऑफ कोपर यांच्या माध्यमातून जे कमबॅक अपेक्षित होतं तेच कमबॅक इथून मात्र पाहायला मिळतंय या अखेरच्या अंतिम षटकामध्ये. शफल क्रॉस होऊन चेंडूला पाठवलंय. फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल का? आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. 16 या अंकावरती आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. उशिराने का होईना मात्र धावफलक वाढता ठेवण्याचं काम केलं जात आहे. मरुवाई दिवे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून 14 चेंडू निर्धाव हाताळले गेलेले आहेत. गोलंदाज तयार. संदीप पाटील यांचा पुढचा चेंडू बॅकलिपचा चांगला वापर. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी. एकंदर धावा जोडल्या जात आहेत. त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदर 18 धावा. षटक संपलेला आहे. लक्षात घ्या पहिला नो चेंडू होता. त्याच्यानंतर वाईड चेंडूची हाताळणी. त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू चौकार निर्धाव चेंडू. त्यानंतर विकेट. त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि दुहेरी धाव. म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं एकंदर धावा आहेत फलकावरती 18 धावा. आणि 18 चेंडूमध्ये आव्हानात्मक स्थिती जर आपण पाहिली तर श्वेताळ कोपर संघाकरता 19 धावांचं लक्ष इथून मात्र ठेवण्यात आलेलं आहे. तर बघूया या 19 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल आणि या सामन्यातील विजेता संघ जयहनुमान सरवली संघाशी 2 हात करेल तो कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला संदेश पाटील भिवंडीकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच रोहन पाटील. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. संतोष जोशी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. वामन पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. वामन पाटील जे बेल काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचं एन्जॉयमेंट करण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचे इथे स्वागत आणि सन्मान आपण इथे करतोय. संतोष जोशी जे टीमचे आयोजक देखील आहेत आणि पिंपळगड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. इथे आपण पाहतो आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर समाजसेवक वामन पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान इथे केला जात आहे. त्यांना माहीची शाल ओढली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतो या व्यासपीठावर. सन्माननीय अंकुश पाटील साहेब उपस्थित आहेत गोवेगावचे. त्यांचं देखील इथे सन्मान करूया. साहेबांना विनंती करतो की आपण जागेवर उभा राहायचं आहे आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गावदेवी चषक 2025चा आजचा फायनलचा दिवस आहे. सुपर संडे मध्ये उपस्थित राहिलेले आहेत. सन्माननीय मधुकर माळी साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे शुभ सन्मान करूया आपण. नक्कीच हा स्वागत आणि सन्मान मधुकर माळी स्वीकारत आहेत. आयोजकांच्या वतीने हा शुभ सन्मान इथे केला जात आहे. थँक्यू अँड बॅक टू क्रिकेट.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये चालू असलेल्या सामन्याचं लेखाजोखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया, कारण की पहिल्या डावामध्ये फक्त 18 धाबा बनवल्यात आणि टार्गेट 19 धावांचं एक छोटंसं आव्हान मोरवाई दिवे टीम संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जे वेताल कोपर संघ एक चुपारस्तम संघ आहे. चालू हंगामामध्ये 3 स्पर्धेमध्ये खूप चांगला काम राहिले या संघाचं. सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उमेश आणि किशोर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे कोपर संघाच्या माध्यमातून. कोपर मधूनच दिवे आणि केवनी या गावामध्ये जातो आपण आणि असं म्हटलं ते की आडोस पडोस की लढाई, शेजारी शेजारी 2 संघ आहेत. मात्र कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत रिपोर्ट पोहोचली जाईल. चला पंच सामन्याला सुरुवात करा. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करायची आहे. 70-70 कंपनीचे चेंडू आहेत. लगातो सिक्सर. फक्त मिडल ऑफ द बॅट करायचे चेंडू तुम्हाला सीमेच्या बाहेर नक्कीच जाताना पाहायला मिळत आहेत. क्वालिटी चांगली आहे 40+ खास खेळाडूंसाठी. काल या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला तर मंगेश भुईर यांनी अर्धशतक झलकवला कालच्या दिवसामध्ये आणि पिंपलासकरांचं स्वप्न तोडलं होतं शेवटच्या मॅचमध्ये, कारण की त्यांनी देखील खूप चांगला क्रिकेट खेळला होता. तुफान पिंपलासचा जेव्हा जेव्हा विचार केला जातो तेव्हा लगेच मग सुनील म्हात्रे सर, अल्पेश गायकवाड ही नावं जी आहेत तालुक्यामध्ये चर्चेला आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारीमध्ये आहे. सुधाकर याच्यावर भरपूर लक्ष दिला जात आहे टीम मोरवाई दिवे टीम संघाच्या माध्यमातून. हा षटक जर चांगला आला ना मग दबाव बनू शकतो कोपर संघावर देखील. ओ सुंदर असा हा ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय तिथे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. उमेश एक चांगला खेळाडू आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात नेहमी करून देतो आणि इथे देखील आता 2 धावांनी सुरुवात झाली आहे. जे वेताल कोपर, जे वेताल म्हटलं की गावाचा रक्षक नक्कीच तो नाव दिला गेल्या संघाला आणि अगदी चांगला उल्लेख आपण करत असतो जेव्हा जागृत देवांचे नावं प्रत्येक संघाला असतात. मोरवाई दिवे फार मोठा नाव आहे. फार वर्षापासून आणि कालापासून हा नाव प्रत्येक संघामध्ये आपण ऐकतो. मग केवनीचे संघ खेळू मग दिव्याचे संघ खेळू. 2 धावा पुढच्या ज्या अनुमत सर्व टीम संघाने तयारीत राहायचं आहे. सोमनाथ चौधरी आपण तयार राहा. क्या बात आहे. माहिती मिळते की मागच्या वर्षी मोरवाई दिवे टीम संघानेच ही स्पर्धा जिंकली होती आणि गोलंदाज पुढचा चेंडू टाकताना सुधाकर एक चॅम्पियन आहे, डिफेंडिंग चॅम्पियन आहे. मात्र सध्या कटनाईमध्ये चेंडू चांगला आहे. शार्प इन कटर आतमध्ये चेंडू कट झाला होता. उमेश अजूनही शो नाहीये. चेंडू कसं काय आतमध्ये आलं, कारण की त्याच्यासाठी जी मेहनत घेतली होती ना सुधाकरला माहिती आहे. त्याला डॉट चेंडू टाकायचे. आज 14 चेंडू डॉट खेळलेले आहेत मोरवाई दिवे टीम. 18 चेंडूचा खेळ होता अल्पेश आणि त्याच्यामध्ये 14 चेंडू डॉट झाल्यात. चांगला क्रिकेट पाहायला मिळाला नाहीये. मात्र गोलंदाजीवर जोर इथे दिला जाते सुधाकरच्या माध्यमातून. सुधाकर पुढचा चेंडू टाकताना शॉर्ट बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने अगदी पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो देखील तितकंच चांगला फेकला गेलाय. 3 धावा धावफलकावर लागल्यात. उमेशच्या बॅटने या धावा बनल्यात. जे वेताल कोपर संघाला आपण पाहतोय खेळताना चुपारस्तम संघ आहे. यावर्षी चांगल्या चांगल्या संघांना जागत रहो का आदेश दिला आहे वेताल कोपर संघाने. खास करून विनायक ज्या प्रकारे फॉर्ममध्ये, सँडी संदीप पाटील देखील ज्या प्रकारे फॉर्ममध्ये आहे. चांगली सुरुवात नेहमी करून देतोय उमेश आणि आता देखील आपल्याला पाहायला मिळाले की त्यांच्या बॅटमधून 3 धावा आल्यात. डाकुऱ्याचा फलंदाज किशोर स्ट्रायकिंगवर आहे. पुढचं चेंडू गोलंदाज सुधाकर. चांगला रंगतदार सामना नक्कीच होईल. विकेट जर आला ना तर मॅच मध्ये ट्विस्ट, थोडी कहाणी में ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळेल. फिल्डिंग वारंवार सजवली जात आहे. प्रयत्न करतायत. धावा नक्कीच थांबवायच्या आहेत गोलंदाजांना. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता. कट केल्या चेंडूला. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक गुड फिल्डिंग. अशीच तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल आणि असंच थ्रो फेकावे लागतील, कारण की चेंडू पासून फक्त एकच धाव एक्स्ट्रा आहे. म्हणजे 19 धावांचा टार्गेट आहे. 18 चेंडूचा खेळ आहे आणि त्याच्यातून आता 4 चेंडू टाकलात गोलंदाज सुधाकरने आणि धावा कर्ज गेल्या 4. चेसिंग कंपल्सरी आहे. जर असाच मॅच सुरू राहिला
तर मग नक्कीच मोराई दिवे टीम संघ देखील जिंकू शकतो. एक मोठा फटका मॅच पूर्ण पार्ट जर होऊ शकतो वेताळ टीम संघाच्या माध्यमातून. कोपर कट केलाय, खऱ्या अर्थाने खूप चांगला स्ट्रोक म्हणू शकतो आपण. एक धाव आली आहे, धावा थांबवल्या जाते या षटकामध्ये सुधाकरच्या माध्यमातून. वेलकम बंडू पाटील, शिवानी धाबा प्रोप्रायटर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपणास विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. प्रयत्न करतायत असा कोणता संघ नाहीये जो हरून घरी जाईल. कारण की आज रविवार आहे, मला जिंकायचं आहे, माझ्या संघाला जिंकवायचं आहे. मला आज दिवसभर मला गावदेवी चषकामध्ये खेळायचं आहे. हाच विचार करून प्रत्येकी कॅप्टन या स्पर्धेमध्ये पोहोचला गेलाय आणि प्रत्येकाचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील जेव्हा तुम्ही चांगला खेळाल. थोडंसं गोलंदाजाला कानमंत्र दिल्यात, 5 चेंडू टाकल्यात, 1 चेंडू चांगला टाकायचा आहे. हाच काहीतरी उद्देश असावा. जर्सी क्रमांक 7 पोहोचला गेलाय, जर्सी क्रमांक 10 सुधाकर याच्या जवळ. काय कानमंत्र दिले पाहूया आपण. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, अगोदरच मन बनला होता आणि सुधाकर याला मी कौतुक करे सुधाकरचं की ज्यांनी हा चेंडू सरळ ठेवला आणि विकेटच्या वरतून गेला. डॉट चेंडूची समाप्ती, तर म्हणजे पहिला षटक इथे समाप्त झालेला आहे आणि कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली सुधाकर याच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. वाचवाला धावा फक्त 19 आहेत दिव्य संघावर. षटक क्रमांक 2 कोणता गोलंदाज टाकेल जास्त विचार करत बसू नका, आज वेळ फार कमी आहे. सतीशने ही जिम्मेदारी घेतली आहे गोलंदाजीमध्ये. कमीत कमी धावा थांबवण्याचा प्रयत्न त्यांना देखील करावा लागेल. काय सुरुवात केली आहे सुधाकरने आपल्या गोलंदाजीमध्ये. टार्गेट जो आहे 19 धावांचा आहे. 5 धावा मायनस केल्या तर 14 धावा अजूनही 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत आणि त्या कंपल्सरी बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर नक्कीच 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट चेंडू आला, 3 सिंगल आले आणि शेवटचा चेंडू डॉट आला. होम फोटो लाईव्ह पहिल्या दिवसापासून अगदी चांगलं काम करत आहे तिथे गोलंदाजीमध्ये. इथे आपण पाहतोय सतीश षटक क्रमांक 2 आणि स्ट्रायकिंगवर उमेश. हार्ड हिटर फलंदाज आहे, मोठा स्ट्रोक आला नाहीये, शांत ठेवलाय सध्या तरी जय वेताल कोपर संघाला. पहिला चेंडू षटकातील शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा डोक्याचा वापर केला गेलाय, फक्त ढकलून दिल्या चेंडूला. त्याच्यावर एक धाव घेतली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. आता काय घडलं पाहूया. फलंदाज इथे बाद होईल का? यस, बॅटर आउट. आमचे मित्रांनो, कारल्याची कुलस्वामिनी एकविरेचा मंदिर आपल्याला माहितच आहे. हप्त्यातून भिवंडीवरून प्रवास करतायत नितेश पाटील आणि त्यांचा जो सजावट असतो गाभाऱ्यात आईच्या, तो सजावट त्या नेहमी करत असतो. मग यात्रा असो, मग कोणताही सण असो, तेव्हा नक्कीच चांगला सजावट करत असतात. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट आर्टिस्ट आहे नितेश पाटील यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आगरी महोत्सवमध्ये आपला जो आगरी समाजाचा जो महोत्सव मोठा होतो सोनाली क्रिकेट ग्राउंडवर, त्याच्यामध्ये देखील एक मोठा मंदिर नेहमी त्याच्या माध्यमातून बनवला जातो. एक चांगला आर्टिस्ट आहे, त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. नितेश पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुमच्या माहिती करता सध्याची ही कंडिशन आहे या मॅचची की येणारे 11 चेंडू आहेत आणि धावांची जी आवश्यकता आहे अल्पेश आम्हाला सांगतो की 13. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील. पाहूया, या वर्षी भरपूर चर्चेमध्ये असलेला हा खेळाडू आहे. चर्चा कमी मात्र खर्च करावा लागेल, कारण की धावा बनवायचे आहेत. कट केल्या चेंडूला पुन्हा एकदा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आला. एक झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, मिसफील्ड. 2 धावा झाल्या, तिसरा धाव संदीप आहे खेळपट्टीवर. धावचं महत्व माहिती आहे त्याला. आता 4था धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजी एंडकडे जरी थ्रो झाला असता तर विकेट मिळाला असता, धाव वाचली असती, हे फार महत्वाचं आहे. मात्र संदीप पाटीलचा विकेट पाहिजे याच उद्देशाने हा थ्रो फेकला गेला होता. म्हणजे 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
4 धावा कंप्लीट केले. 4 धावाने इथं खाता ओपन झालेला आहे संदीप पाटीलचं. धावा झालेल्या आहे धावफलकावर 10 धावा 10. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सतीशचे प्रयत्न पाहायला मिळाले होते मात्र मिस फील्ड झाला होता. गोलंदाजी करताना गोलंदाज सतीश पुन्हा एकदा विकेट घ्यावाच लागेल. संदीपला देखील थांबवावा लागेल. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत झाला तर रंगत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. सतीश राईट आर्म ओव्हर द विकेट. संदीप सज्ज होत आहे. स्विच इट. काम 25 केला या स्ट्रोकने. आता पूर्णपणे मजबूत स्थिती निर्माण केली आहे टीम जे वेताल कोपर संघाच्या संदीपने. विकेटने सतीशने केलं. रनआउटचा विकेट मिळाला मात्र एका एक पिक्चर मध्ये संदीप पाटीलाला आणि 2 चेंडूवर 8 धावा जोडल्या आणि मॅच पूर्णपणे वेताल कोपर संघाच्या पक्षाकडे झुकवला गेलाय. संदीप पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुन्हा एकदा स्विच इट. वॉर्ड स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. स्कोर इज लेवल. एकच धावाची आवश्यकता आहे. आता आयोजकांचा वेळ वाचवलं कोपर संघाने असंच म्हणू शकता आपण. या षटकामध्येच काम 25 झालंय कारण की 13 धावा खर्च केल्या आतापर्यंत. सतीश पुन्हा एकदा स्वीप स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस बेटक स्ट्रोक खेळायचा होता आणि तो देखील धाव पूर्ण केला गेला. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय जे वेताल कोपर संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. वेलकम